नरकाचं दार खरंच पृथ्वीवर उघडलंय असं तुम्ही कधी ऐकलंय का? तुर्कमेनिस्तानच्या काराकुम वाळवंटात एक अशी जागा आहे जिथे गेलात तर तुम्हालाही वाटेल की तुम्ही एखाद्या दुसऱ्याच ग्रहावर आला आहात। या ठिकाणाचं नाव आहे देरवेज गॅस क्रेटर, पण लोक त्याला एक वेगळंच नाव देतात, गेटवे टू हेल। कारण इथे गेलात की दिसतात जमिनीखालून सरळ आकाशाकडे उसळणाऱ्या आगीच्या ज्वाळा, भोवतीचं निर्जीव वाळवंट आणि सतत जाणवणारी प्रचंड उष्णता। आता सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही आग काही नैसर्गिकरित्या सुरू झालेली नाहीये, तर ही आहे माणसाच्या एका चुकीचा परिणाम। 1971 साली सोव्हिएत वैज्ञानिक इथे तेल आणि गॅस शोधण्यासाठी ड्रिलिंग करत होते। सगळं व्यवस्थित चालू होतं, पण अचानक ड्रिलिंग मशीन एका प्रचंड गॅसच्या साठ्यात घुसली आणि काही सेकंदातच जमिनीचा एक मोठा भाग कोसळला। एक मोठा खड्डा तयार झाला आणि त्यातून बाहेर पडायला लागला घातक मिथेन गॅस। हा गॅस इतका धोकादायक होता की वैज्ञानिकांनी तो जाळून संपवण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय साफ चुकला। कारण त्या वाळवंटाखालच्या गॅसचा साठा प्रचंड मोठा होता आणि त्यामुळे ही आग अगदी आजही तेवढ्याच तीव्रतेने जळते। आताचं तापमान जवळपास 1000 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचले। आज हीच जागा एक मोठं टुरिस्ट प्लेस बनली आहे। सरकारने सुरक्षित व्ह्यूइंग पॉइंट्स तयार केले आहेत जिथून लोक या ज्वाळा पाहू शकतात। विशेषतः रात्री अंधारात चमकणारी ही आग मैलोनमैल दुरून सुद्धा दिसते। पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे की ही आग अजून किती वर्ष जळत राहणार। काही जण म्हणतात की काही दशकं, तर काही जण म्हणतात अजून शेकडो वर्ष, कारण तिथला गॅस साठा अजून संपलेलाच नाहीये। एकंदरीत ही गोष्ट आपल्याला शिकवते की कधी कधी माणसाच्या छोट्या चुका सुद्धा निसर्गासोबत खेळ करताना खूप मोठ्या परिणामांना कारणीभूत ठरतात। या नरकाच्या द्वाराविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।